दिवसापासून आपल्याला ब्लॉग जे आपण प्रतीक्षात होतो चालू करायचा स्टार्ट करणार होतो वेरूळ फायनली स्टार्ट करणार होतो आपण वेरूळ पासून जी सिरीज आपली स्टार्ट होणार होती, पण नवीन फोन घ्यायचा मग इथून स्टार्ट करू असं करू त्या नादात आहे ना ते खूप जरा पोस्टपोन होत होतं. बट फायनली झालं असं की अचानक प्लॅन ठरला आणि 16 जानेवारीला जो छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडणार आहे. सो त्यासाठी जाण्याचा अचानक प्लॅन बनला आणि फायनली म्हणलं डेस्टिनीने हेच फायनल केलेलं आहे. त्यामुळं मोबाईल जुना तर जुना, कंटेंटमध्ये क्लॅरिटी नसली तरी चालेल, पण काय क्वालिटी खतरनाक राहील. कारण की शेवटी आता आपण निघलोय संभाजीनगरवरून, म्हणजे बससाठी जातोय. तो संभाजीनगर टू रायगड आपण जाणार आहोत आणि पुढील अपडेट बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा. मी सोडतो हे बी सांग ना भाऊ. मी तुला सोडतो हे बी. हे आमचे परम मित्र भाऊ, काय पण सर्व काही सो ते आम्हाला सोडण्यासाठी येत आहे बस स्टॉपला. त्यांच्या वडिलांनी त्यांना येण्याची परवानगी दिली, त्याबद्दल धन्यवाद काका. नाही दिली तरी आले भाऊ, त्याबद्दल आणखीन एकदा जास्त धन्यवाद. सो आपण ऑलरेडी एक चॅनल चालू केलेलं आहे TrekVeda_143 आणि आपण तसं याच्या आधी पण भरपूर सारं फिरलेलो, ट्रेक केलेलं आहे. बट त्यावेळेस मी कंटेंट वगैरे काही बनवला नाही. बट आता वाटतंय की जातोच आहे तर मग जे आपण फिरतोय तर ते सगळ्यांना दाखवा, असं थोडं झाली इच्छा 2026 काहीतरी नवीन चालू करू म्हणून. सो फायनल नवीन फोनसोबत नाही केलं, बट जे आहे ते जसं आहे तसं चालू केलं आहे. सो तुमचं प्रेम दाखवा आणि चॅनलला फॉलो करा. सेम चॅनल आहे यूट्यूबवरती पण. आणि तुम्हाला छत्रपती संभाजीनगर टू रायगड 16 जानेवारीचा जो राज्याभिषेक सोहळा आहे महाराजांचा, या सर्व पूर्ण ब्लॉग तुम्हाला त्या यूट्यूबवरती TrekVeda_143 मध्ये पाहायला भेटेल. सो आता आपण जातोय बससाठी. आजकाल असं झालंय ना, शहरात विरोधकापेक्षा गतिरोधक जास्त आहे. बरोबर आहे. जागेवर गतिरोधक, बट ते चांगलं आहे मित्रांनो. कारण गतिरोधक असल्यास माणूस थोडं स्पीडमध्ये कंट्रोल करतो आणि गाडी व्यवस्थित चालवतो, हानी होण्यापासून वाचते. हां, सो ते पण गरजेचं आहे. आराम सारखे गेल्यामुळे स्पीड ब्रेकर जाऊन पडते. ॲक्च्युली कसं आहे की ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात ना, त्याच्या बॅक साईडला काहीतरी चांगलं लपलेलं असतं. सो कोणत्याही गोष्टीचं चुकीचा पॉईंट ऑफ व्ह्यू न बघताना त्याच्या पाठीमागं जे चांगल्या गोष्टी दडलेल्या आहे, कृपया त्याकडे लक्ष द्यावं. आमचे सर गायक पण आहे थोडे सगळं करताय ते, ऑलराऊंडर आहे. सो फायनली मित्रांनो जसं आहे तसं आहे, खूप दिवसापासून पेंडिंग होतं, त्यामुळे फायनली हा ब्लॉग मी टाकतोय. तुम्हाला आवडेल नाही आवडेल कमेंट्स करा आणि मी करतो सेम प्रतिसाद द्या. मी करतो कमेंट. नाही आवडलं हां, पहिली कमेंट आली चाललं. हे चेहरा बघून घ्या, कुठं बी भेटून ठोकू शकता याला. चुकीच्या भाई फॉलोअर्स भाई मारू शकतो. हा, मारू शकतो. नाही भैया, मग मला हात लावलात मग फॉलोअर्स एवढे नाही, पण मग जेवढे बी तेवढी फॅमिली भैया वाढाल ना माझा म्हणून. आला पाहिजे काय ब्लॉग येणार. मला एडिटिंग एवढी नाही जमत, साधा का होईना, विदाऊट एडिटिंगचा का होईना, पण ब्लॉग येणार. कट कर आवडतं, फक्त एडिट कर. एडिट करायची काहीच गरज नाही. ब्लॉग येणार विदाऊट एडिटिंग भारी दिसतो मी. काय गरज नाही. हा भारी दिसतोय म्हणे. गाईज कमेंट प्लीज. इथेच नाही येईल ना, बाहेरच येईल. जालन्यावरून येणार, बाहेरच येईल. नाही ना, बाहेरच आमची. सो आपण पोहोचलोय फायनली आपलं टूर आणि ट्रॅव्हलचं जे मेन लोकेशन आहे ते म्हणजे दर्गा रोड. सो इथं आपण पोहोचलो आहे. थोड्या टायमासाठी आपण आता स्टॉप करू.
बोलना सामने वाले जैसे की शक्कर पाने पटवाऊंगा सामने वाले काही झालं तर काही आपलं नवीन कार्याबद्दल स्वप्नील भाऊ आपलं तोंड गोड करताना तुम्हाला तोंड नको खबर आहे भाई मला मग बी दाखवू का नाही बा दिसतंय का असं ओके बजावला काय बोलला 15 मिनिटात येतो पुढे बाहेर काही हा म्हणतो मी गोरा आहे तू काळा आहे तुम्हीच कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट करून सांगा बरं आहे काळा आहे तर गाईज जे तुम्ही आता ऐकलं त्यावरती लक्ष नका देऊ अरे बापरे. आमचे भाऊ कसं मनमोकळे बोलणार आहे त्यामुळे ते काही पण बोलून देतं नाही आहे बाय देवानी जी सुंदर गोष्ट होती त्याचं तारीफ करणार आपलं काम ये अरे देव रागवतो माहिती ना बरोबर आली बस आली बस ट्रॅक्टर आहे सॉरी टेम्पो आहे मला बरंच वाटली भैया अरे इकडे हा मला ह्या गाडीत पाठवतोय अरे गाडी तर भाऊ थांबा चालू इकडे गाडीवर गाडी येणार नाही थांबा गाडी जवळ आल्यावर दिसेल कारण आपली गाडी पाहिजे क्लॅरिटी ह्या गाडीत पुण्याला पाठवत होता आम्हाला गाडीला हा पुण्यात पाठवत होता मला या गाडीवर असं परवडली असते होतो ती गाडी आहे ना तेवढ्यात पहिला लॉजिकल गोष्टी किती परवडली असती हा भाई त्या तिकीटच्या याच्यामध्ये तो त्याकडे ते हे होत होतं काय होतं त्याकडे काय त्याला तिथे झोपतो त्या स्लिपिंग बॅग स्लीपिंग बॅग तर होती हा स्लीपिंग बॅग आलं झोपायचं काम होतं तू काळा दिसू राहील पण मी हा, हा. अरे भैया मी कोरा आहे भैया तू गोरा आहे पण सध्या काळा दिसू राहील ना हा आता जर शिक्षण करायला एक मिनिट थांब हां गोरा नाही नाही एवढं नको चांगलं वाटत नाही. भैया त्याचा किती परवडला असतो विचार आहे का ठीक आहे तसं बी आपलं ट्रॅव्हल आहे ना असं कमी खर्चातच असतं मग ते मी कमीत कमी. तिथे खर्चच नव्हता ठीक आहे मस्त मी झोपून गेला तर हा जाऊ नाही उद्या दिवसभर ट्रॅव्हल करायचं ना त्यामुळे म्हणलं आता स्लीपर मध्ये गेलं कसं झोप होऊन जाईल OMG ब्रावो ट्रॅव्हल एवढा मोठा शब्द छोटाच आहे 5 अक्षर फक्त किती दिवस लागले पाठ करा पाठ नाही करायला लागेल 4 वर्ष लागले 4 इंजिनिअरिंग तर ट्रॅव्हलचं काय समज मामा मामा रॉंग साईड चालले मामा काय ढकलते 4 वर्ष लागले इंजिनिअरिंग पुस्तक शब्द सॉरी मामाच्या नादात अपशब्द निघणार होते पण कंट्रोल केली नाही कंट्रोल नाही करू बिंदास दे आपण त्याला बीप टाकून देऊ नाही नाही. हे बा कुठे आम्ही डीमार्टला वेट करतोय गाडीचा म्हटलं गाडी काही दिसेना झाली अरे इकडून वाजली आमचं वाटलं पण आपली गाडी येणार इकडून आहे राईट साईड नाही हे आहे हमसफर बस आमचं बरं भाई मुसाफिर बस राही बस आपली कुठे शबागली आपली यायली ना नारे लचकत डम 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 नारे ठमकत डम डम अरे आली राही अरे गेली रुही राही गाईज फायनली आली आमची गाडी जिचा आम्ही भरपूर टायमापासून वेट करत होतो मर्सिडीचं लोगो मर्सिडीजचा लोगो आज मर्सिडीज जायचं आहे आपल्याला आणि मला जायचं आहे तुला नाही अरे हा सॉरी मागे थांब संभाजी शिंदे संभाजी शिंदे ना चलिए पुणे में कॉल कर रहे हैं शिवाजी शिंदे चलिए मागे मागे बघतो लेफ्टला लेफ्ट इकडून इकडून मित्रांनो सकाळचे 4:30 वाजले आहे आणि सध्या आपण पोचलो आहे वाघोलीमध्ये मे बी अजून 1.5 तास 1.5 ते 2 तास लागेल आपल्याला शिवाजीनगर पुणे येथे पोचण्यासाठी सध्या आपण आहोत तिथं बजरंग स्वीट होम
रात्री काही व्हिडिओ वगैरे नाही बनवला, कारण की ज्यावेळेस आपण बसमध्ये बसलो त्यावेळेस ऑलमोस्ट बरेचसे लोक झोपलेले होते. त्यामुळे जस्ट एक छोटासा क्लिक करून त्यानंतर सुद्धा झोपून गेलो, कारण आज पूर्ण दिवस आपल्याला ट्रॅव्हल करायचं पुणे टू रायगड. आपण पोहोचलो पुणे आणि आता आपण इथून जातोय मित्राच्या रूममध्ये. सो बघूया ऑटो भेटते की काही, पण इथून आय थिंक 1 किलोमीटर आहे. सो सकाळी मॉर्निंग वॉक पण होऊन जाईल. सो बघू ऑटोने जायचं की पायी जायचं. तर सध्या मी उतरलो आहे सचिती हॉस्पिटलच्या स्टॉपवरती, जिथं ऑलमोस्ट सर्व ट्रॅव्हलचा स्टॉप आहे, जो की परभणी. मी छत्रपती संभाजीनगर. मी सध्या तसं जॉब करतो, पण मग मला थोडं ट्रॅव्हलिंगचं वेळ आहे. सो 16 तारखेला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे रायगडला. सो मी आता संभाजीनगरहून निघालो आहे रात्री. आता मी इथून मित्राच्या रूमवर जाईल, तिथून परत मग बस पकडून रायगडला पोहोचेल आज संध्याकाळपर्यंत. मग रायगड ट्रेक करून सकाळी नाही संध्याकाळी वरती जाईल, रात्री मुक्काम तिथे करेल आणि मग पूर्ण हे बघून नंतर मला एक राय पाहिजे तुमची. तुम्हाला कसं वाटतं की बाबा मी जे करतो आहे, समजा जॉब तर चालूच आहे, साईड बाय साईड ट्रॅव्हल सोशल मीडिया थोडं नाही चांगलं आहे ना त्याच्यात काय. आता इतक्या दिवस मला किती दिवसाचं स्टार्ट करायचं, मी म्हणलो तर संभाजीनगरचे जे छोटे छोटे लोकेशन आहे ना तिथून स्टार्ट करू. बट झालं असं की मोबाईल माझा एवढा काही खास नाही, बघू शकता तुम्ही, साधा आहे आपला हा 3-4 वर्षापूर्वीचा. तर माझा प्लॅन कसा होता की नवीन घेऊ मग आपण स्टार्ट करू, पण त्याला काही योगच येत नव्हता. जसं आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीची एक योग असतो, आणि ही गोष्ट मी प्लॅन पण नाही केली. अचानक ठरलं की चला सुट्टी भेटती आहे तर मग जाऊन येऊ, आणि मग जायचंच तर म्हणलं शक्यतो याचं काही असेल असं म्हणून मग व्हिडिओ स्टार्ट इथूनच केला आजपासून, घरून निघल्यापासून. एक सांग का, आपण आपला स्वतःचा उद्योग करून काही जरी करीत असला त्याच्यात काही चुकं नाही, पण उगं काहीतरी आपलं स्वतःचा जॉब नाही. नुसतं एकच नाही, आपलं जॉब वगैरे असतो, पण शनिवार रविवार मला एक सुट्टी असते म्हणून मी दोन्ही काम करतो. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा फिरणं पण करतो, ट्रॅव्हल पण करतो. आणि ट्रॅव्हल मी आधी पण केलेलं आहे, पण त्यावेळेस असं व्हिडिओ वगैरे नाही बनवला. आणि आजकाल कसं सोशल मीडियात आहे थोडं, तर म्हणलं मग आपण फिरतोच इथं, व्हिडिओ केला तर 2 लोकांना पाहायला पण भेटतं, आणि भविष्यात त्याच्या थ्रू आपल्याला जर काही इन्कम जनरेट झालीत मग आपण कंटिन्युअस फिरणं बी करू शकतो. चांगलं आहे. पण एवढं आहे दिवस आपला हां, नुसतं फिरणं मग ते थोडं डिफिकल्ट आहे. बरोबर. बरं काय नाही हां, आता मी हा पूर्ण शूट करतो संभाजीनगरपासून. बसमध्ये बसताना वगैरे मित्र सोडायला आला. हा फर्स्ट टाईम माझा, याच्या आधी मी कधी केलेलं नाही. नॉर्मल आपलं, पण हा असा केलेला आहे की तिथून निघल्यापासून तर आता मी पूर्ण 3-4 दिवसाचा जो माझा रूट आहे तो मी अपलोड करणार यूट्यूबवरती. म्हणलं कोणत्या गोष्टीची सुरुवात मला नवीन वर्षापासूनच करायचं होतं. करू, फोन घेऊ, हे करू ते करू, त्या याच्यात होतच नव्हतं. सो मला कुठंतरी वाटत होतं, म्हणलं यार आपण रिकामं काम तर नाही करत आहे. कसं थोडं काही नाही वाटतं यार, काय सोशल मीडिया व्हिडिओ बनवत बसले असं तसं. नाही बरं काहीतरी करायला पाहिजे तो. हां द्या ना, मी घेतो. नाही माझ्या हात रिकाम आहे, एवढं वजन आहे तर द्या ते करायला पाहिजे. हां नाही, पण हे तुमचं जर जॉब चालू असताना हे करीत असताना तर काय दिसणार. तर मित्रांनो, मला तोच डाऊट होता की मी करतोय काही, म्हणजे ठीक आहे. तर मामांचं म्हणणं आहे की तुम्ही जर काही करताय तुमचा उद्योगधंदा, त्यासोबत जर मग जेव्हा वेळ भेटतो तेव्हा हे जर करता असत मग ठीक आहे. सो ते ऐकून बरं वाटलं. कुठले बाबा प्रॉपर? मी परभणी, सोनखेड तालुका. मामा परभणी सोनखेड तालुक्याचे आहे. आणि इकडं कुठं? आता मी मला जायचं बावधनला, तिथं माझं भावजन का? बावधन. बावधन, ओके. हां, तिथं
माझा मुलगा तिथं हे आहे पोलीसची तयारी चालू आहे ओके पोलीस भरतीसाठी. आणि मुलगी पण आहे ओके नर्सिंग कॉलेज शिकवते तिथं. ओके ते तुम्हाला मनपाल जायचं ना, वरतून पण जाऊ शकता खालतून पण. कुठून जाता? समोरून तुम्हाला सोडून देतो मी खाली. मनपाला हां मनपा इथं राईट साईडला मनपा आहे ना, इकडून या इकडून या म्हणजे तुम्हाला इझी जाईल. मनपावरून मग कसं बसने जाणार का? माझा काही समोरचा कॅमेरा एवढा खास नाही, मोबाईलच एवढा खास नाही, पण म्हणलं आता आलोच आहे तर स्टार्ट करू. जसं येईल तसं चांगलं येईल वांगलं येईल, कॅमेरा ठीक येईल नाही येईल. ते कसं असते लहान लेकरू पडत ते उठत ते त्यावेळेस चालायचं शिकत असते. हां सगळ्यात मेन गोष्ट सांगितली मला. असं ऐकी ते चलत नाही. हां बरोबर. बाय द वे माझं नाव आहे संभाजी शिंदे. ओके मी संभाजीनगरहून केलं स्टार्ट, म्हणलं चला आता काय हो. कसं आहे 2-4 मित्र असले आणखीन ठीक वाटतं, पण आता मित्र सिव्हिल वगैरे जॉबला आहे तर मग त्यांचं नाही जमत सुट्टीचं वगैरे. आणि मेन म्हणजे असं हा दिवस आणि हा योग परत येणं नाही, कारण की कोणतंही काम प्लॅनिंग ना आपण म्हणलं यार 1 महिन्यानंतर असं करू तसं करू, ते होतच नाही. हे अचानक ठरलं आणि ऑन द स्पॉट मी रेडी केलं, म्हणलं चला. कोणत्या गोष्टीला खास ते योग लागतात हे महत्व आहे. हां असं काही बी केल्यानं काही होत नाही. हां आणि ज्यावेळेस वेगळं लागतात आणि जिद्द जर असेल हां योगाची गरज पडत नाही. हां ते का जिद्द असेल तर, पण जिद्द आपण काहीतरी करतो आणि काहीतरी दुसरेच काहीतरी कारणं निघतात आपल्या पाठीमागं, हां हां त्याच्या अगोदर ते आपण करू शकत नाही. हां. आता मी डिफेन्स सेक्टरमध्ये भरपूर ट्राय केलं, बट आधीपासून गायडन्स नाही भेटलं, त्यामुळं नाही जमलं ते. कारण की माझंच मी बघत गेलो, मग पुढं थोडं गायडन्स असलं फरक पडतो ना, की असं नाही असं करायचं, असं नाही असं करायचं. हे मनपाचं बस स्टँड आहे राईट साईडचं. तुम्ही समोरून उतरले ना तर तुम्हाला जर तिकडे जायचं तर मग पलीकडच्या साईडलाच उतरावं लागेल. एक वेळेस जर खाली गेलं तर माझ्या लक्षात येईल. हां मला ते झालं ना, मी या ब्रिजला लागल्यानंतर लक्षात आलं की मला आलो आपण इथंच आहे, नाही मग तसं खूप कन्फ्युजन होतं. मग चहा घेतली असती पण आता काही दिसत नाही इथं. चहा पण घेतला नाही का? नाही चहा नाही, तुमची दारू नाही. मला 5 लेकरं आहेत. ओके चला, तुम्हाला सकाळी भेटून धन्यवाद, भारी वाटलं. सकाळी तुम्ही मोटिवेट केलं, भारी. बाकी आशीर्वाद राहू द्या, तुमच्या आशीर्वादाने होऊन काहीतरी. अहो काही नाही त्याचा. आता इथून तुम्ही राईटला इथून खाली जा. ओके इथं तुम्हाला हा जो रूट चालला ना इथून डायरेक्ट खाली जातो. ह्या असं पायऱ्यानी समोर पायऱ्या आहे, तिथून खाली झालं. ओके हो धन्यवाद. काय सो गाईज सकाळी आपल्याला एक परभणीचे काका भेटले होते, जे की त्यांच्या मुलाकडे जात आहे. वावधन की वावधन गावाचं नाव ॲक्झॅक्टली मला नाही समजलं. सो त्यांचा मुलगा तिथे पोलीस भरती करतो आहे आणि त्याला भेटण्यासाठी ते तिकडे चालले. सो त्यांना मी त्यांचं ओपिनियन विचारलं की मी जे करतो ते कसं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही जॉब वगैरे करताय आणि त्यासोबत जर काही करताय तर मग ठीक आहे की तुम्ही साईड बाय साईड तुमचा पॅशनसुद्धा फॉलो करता. पण हां तुम्ही नुसतेच हे करताय तर मग असं त्यांचं म्हणणं आहे. ते मे बी ते पण बरोबर आहे, बट ठीक आहे. त्यांचं म्हणणं जिद्द असली तर सगळं काही होऊ शकतं.
सो ते तर आहे आपलं. सो आपण आता स्टार्ट तर केलं आहे, बघू तुमचा सपोर्ट राहू द्या. आपण आहोत आता मनपाजवळ. शनिवारवाडा सध्या तरी बंद आहे, बघू शकता तुम्ही. गेट क्लोज आहे, कोणीच नाही आहे. शॉप्स पण ओपन झालेला नाही आहे. मे बी एक चहाची शॉप ओपन होती आहे, बट त्यांना चहा बनवायला वगैरे वेळ लागेल. तरी आपण बघूया, जाऊन बघूया किती वेळ आहे आणि वेट करूया थोडा. अभिनंदन स्पेशल चहाचं शॉप नुकताच उघडलं आहे, त्यांना अजून वेळ आहे. त्यामुळे आपण डायरेक्टली मित्राच्या रूमवर जाऊन फ्रेश होऊन मग बाहेर पडूया. सो लेफ्ट साईडला ज्या भिंती दिसतात ते आहे लाल महाल. हे आहे लाल महाल. याचं सुद्धा वेगळं आहे, होऊ शकतं. सकाळचे 5:30 झाले आणि रस्त्यावर कोणी दिसत नाही. थोडं एखाद 2 व्यक्ती दिसतात जे एक्सरसाइज वगैरे बाहेर पडलेले आहेत एक्सरसाइजसाठी. सगळे झोपलेले असल्यामुळं आपण पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग नाही करू शकलो. बट मी आता रूमवरती मित्राच्या जाऊन आलो, आंघोळ वगैरे केली मस्त थंड पाण्याने. आणि आता मी जातो आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती याच्या दर्शनासाठी. कारण आपल्या मराठी संस्कृतीनुसार जसं म्हणलं जातं की कोणत्याही शुभ कार्याची किंवा कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणपती देवापासून होते. सो आपण आज जातो आहे श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे. आता वाजले 6:30, बघू शकता तुम्ही. आपण पोहोचलो शनिवारवाडा टू दगडूशेठ गणपती या रोडवरती. समोर तुम्ही पाठी बघू शकता, अजून नसं दिसत. फायनली आपण पोहोचलो आहे दगडूशेठ गणपती मंदिर या ठिकाणी. सो गाईज तुम्ही बघू शकता आपण पोहोचले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या ठिकाणी. आणि आता आपण दर्शनासाठी जाणार आहोत. आपण चाललो दर्शनासाठी. आपण चाललो आहे आता दर्शनासाठी. दर्शनाची लाईन बंद आहे. आपण आता वापस जातोय. फायनली आपलं दर्शन झालं आहे आणि आता आपण नाश्ता वगैरे करून रायगडकडे निघणार आहोत. सो सकाळी सकाळी गर्दी नसल्यामुळे दर्शन एकदम व्यवस्थित आणि लवकर झाले. Oh
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं त्वमेव सर्वं हरिवं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मा. चहा घ्यायला जातोय. आपण आलोय येवले अमृतुल्य इथं चहा घेण्यासाठी. आता आपण जाऊया बॅक टू फ्रेंड रूम. मित्राच्या रूमवर जाऊ. तिथनं आपलं बॅग्स वगैरे घेऊ आणि मग आपण जाणार आहोत स्वारगेटला, जिथनं आपल्याला रायगडसाठी बस भेटेल. मित्राच्या रूमवरती तिथून बॅग घेऊ आणि स्वारगेटकडे जाऊ, जिथून आपल्याला रायगडसाठी बस भेटेल. सो गाईज, मित्राला दाखवलं की आतापर्यंत म्हणजे संभाजीनगर टू इथे येईपर्यंतचे व्हिडिओ वगैरे शूट केले. तो बोलला मी परभणीचा आहे. सो आधीचा एक व्हिडिओ मी काढलेला जिथं आम्ही उतरलो त्या ठिकाणी. तिथे मला एक परभणीचे काका भेटलेले. सो त्यांचं पण म्हणणं होतं की जर तुम्ही तुमचं काहीतरी जॉब किंवा काहीतरी उद्योग करताय आणि त्यासोबत जर हे करताय तर मग ठीक आहे. तसंच तो सुद्धा, त्याला पण म्हणजे एक तर हा माझा फर्स्ट ब्लॉग हे सुरुवात आहे. सो त्याला पण बघून ठीक वाटलं आणि तो जे मला बोलला त्यामुळे मला पण सुद्धा थोडं मोटिवेशन आलं की भाई भारी करतो आहे म्हणे. ओके, काही विषय नाही, मी फॉलो वगैरे करतो म्हणे तुला. आणि माझ्यामुळं नाही म्हणतो ना, एक त्याची इच्छा. बट तो बोलला की त्याने नंबर वगैरे दिला. तो बोलला की भाई मी काय करतो म्हणे, मी उद्या सकाळी 10पर्यंत येण्याचा ट्राय करतो म्हणे, तर मला एक कॉल करशील म्हणे. सो त्यानंतर मला पण सुद्धा थोडं मोटिवेशन भेटलं की ठीक आहे यार, काही विषय नाही, जसं येईल तसं आपण सुरुवात तर करू. सो आता आपण आलो आहे बस स्टॉपवर. इथून आपण स्वारगेटसाठी बस किंवा ऑटो पकडणार आहे. फर्स्ट टाईम आहे, कंटेंट थोडासा क्लॅरिटी वगैरे एवढी ठीक नाही ना, बट ठीक आहे. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे स्वारगेट बस डेपो येथे. आत्ताच एक रिक्षावाला काकांना विचारलं की रायगडसाठी गाडी कुठनं भेटेल, तर ते बोलले की इथंच मागे भेटेल. सो सिंहगडला जायच्या वेळेस मी बाहेरून बस घेतलेली, तिकडे बाहेर थांबवलं, त्यामुळं आधी विचारलं मी. तर रायगडसाठी बस कुठे भेटेल? चौकशी कक्षावर विचारलं आपण, तर ते बोलले समोर जावं लागेल. तर आपण समोरच्या साईडला जातो आहे, जिथून आपल्याला रायगडसाठी बस मिळेल. सर रायगडला बस कुठे भेटेल?
थँक्यू. सो इकडे जायचं आपल्याला. लास्ट टाईम पण आपण इकडनंच गेलेलो सिंहगडसाठी. सर सिंहगड रायगडसाठी कुठून सो रायगडच्या ऐवजी सिंहगडच बोलतो. त्यांनी सांगितलं चौकशी कक्षात जाऊन विचारा. बघूया आपण चौकशी कक्षात जाऊन. 51 आणि 8 वाजता बस लागेल महाड. आपला काही सुटाना का सकाळपासून तिसरी भेट आहे आपली आहे ना. हां मी रायगड. हां 8 वाजता सांगितलं का त्यांनी. सांगितलं 8 वाजता महाडची गाडी भेटेल मला. ब्लॉग कोण बनवतो म्हणे तुमचं. माझा फर्स्ट डे हा बनवतो का ब्लॉग बनवतो तू. गायडन्स दे बाबा काय. हा फर्स्ट डे आज माझा. मी आधीपासून प्लॅन केलेलं पण माझा प्लॅन काय होता की संभाजीनगरचे जे छोटे छोटे प्लेसेस आहे ना त्या घृष्णेश्वरपासून मी स्टार्ट करणार होतो. बट मी मोबाईल केला पण मोबाईलचा विचार असा केला होता की नवीन मोबाईल घेऊन मग स्टार्ट करू. पण ते सगळं काम भोगत गेलं आणि अचानक झालं असं की हे प्लॅन वगैरे काही नाही केलेलं. जस्ट काल असं म्हणत होतं की जाऊ म्हणून. 15ला इलेक्शनची सुट्टी होती. 16ला सुट्टी टाकली. संध्याकाळी 5 वाजता बस बुक केली. आलो डायरेक्ट. म्हटलं चला मग इथूनच स्टार्ट करू. हां नवीन चॅनल चालूच आहे. बट मला ट्रॅव्हलिंगचा शौक आहे. मी आतापर्यंत भरपूर फिरलो पण मी ब्लॉग वगैरे नाही बनवलो. हा फर्स्ट टाईम. तर काय वाटतं तुम्हाला ठीक आहे का कसं आहे. कारण मी हां कारण एडिटिंग वगैरे आपल्याला जमत नाही. आपलं जे नॅचरल आहे जे आहे ते आपण टाकणार आहे. आपला मोबाईल बी एवढं काही खास नाही. 2020-21चा आहे. 4 वर्ष आले. बट सुरू करायचं पण टाईमच नाही. म्हणलं हा काहीतरी योगायोग झाला. आज करूच म्हणलं. जसं येईल तसं येईल. चांगलं येईल वांगलं येईल. हां नाही मी याच्या आधी ना सिंहगड वगैरे सोलो फिरतो. मी शूट वगैरे सगळं केलं पण अपलोड नाही केलं. कारण की वाटायचं क्वालिटी किंवा आवाज थोडी लाज पण वाटायची की बाबा लोक नाव ठेवतील. बट मी एक जणच व्हिडिओ पाहिला. तो कॉर्पोरेट जॉब सोडून त्यांनी अशीच चालू केली व्लॉग वगैरे काही नाही. तो काय म्हणतो की तुम्हाला वाटतं 4 माणसं काय म्हणतील. चला म्हणते त्या 4 माणसाकडे जाऊ. तर तो 4 माणसांना जाऊन विचारतो की भाई मी असं केलं तुम्हाला काय वाटतं. लय भारी केलं मग. त्यामुळे म्हणलं मी स्टार्ट केलं आहे. तुम्हाला काय वाटतं. हां चला मग मी बघतो बसचं काय. तुमचं ID गिडी सांगा एकदा याचं सांग. पम्या ब्लॉगर. सो इथे एक आपल्याला ब्लॉगर भेटलेले आहेत. फॉलो करा शेअर करा. त्यांनी पण आता जस्ट चालू केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे जे करत आहे ते ठीक आहे काय विषय नाही. भैया तुझी आहे का ID वगैरे. हां आहे ना. सांग इकडे सांग. PUBG नंतर काय भाऊ PUBG खेळण्यास बिजी पर्सनल. ओके चल थँक्यू. आकाश सुराशे. ओके सो हे सगळे जात आहे महाबळेश्वरला. महाबळेश्वर ना कुठनं आले. छत्रपती संभाजीनगर. माझ्याच गावचे. मी कसं काय ओळखत नाही. राहायला कुठे. अच्छा कन्नड. NCCमध्ये होतं कोणी तुमच्यापैकी नाही का. कन्नडचं आहे ओळखीचे. बरं चला निघू भेटू. येईल परत काहीतरी. सकाळपासून 3दा भेट झालेली आमची. बट आता नंतर कधी हे बघा PUBG लवर नंतर कधी भेटेल ठीक आहे. चॅनल फॉलो केलं तुझं. चला येऊ बघतो मी आता काय सुरुवात आहे. करा सपोर्ट करा. ओके चला. सो गाईज
आपल्याला चांगले असे मित्र भेटले होते ज्यांनी सुद्धा जस्ट आताच 1 महिन्यापूर्वी ब्लॉग चालू केला आहे. सो त्यांचं म्हणणं चालू करायला नाही आला म्हणतो आहे. सो काही होऊन जाईल. बट आता मी कन्फ्यूज आहे, बसनी जाऊ की ट्रॅव्हलनी जाऊ. प्राईस तिकीट ॲटलिस्ट सेमच असेल, बट बघूया. हे आहे स्वारगेट. मार्चचं म्हणले होते, अजून काही बस आलेली नाही आहे. पण आता स्वारगेटवरून रायगडसाठी निघलो आहे एस टी महामंडळाच्या बसमध्ये. 3 ते 3.5 तासात आपण महाड या गावात पोहोचू, जिथून आपल्याला लोकल टॅक्सी किंवा ऑटो रिक्षा भेटेल, ज्याच्या थ्रू आपण रायगड फोर्टच्या पायथ्याशी पोहोचू. सो आता आपण जातो आहे स्वारगेटवरनं रायगडकडे. सो हा आहे रस्ता. आपल्याला सोबत सर भेटले. हां, ते जात आहे मुळशीला. तिथं ते टीचर म्हणून जॉब करतात. सो ते पुण्यावरून तिथं अपडाऊन करतात. सो सर मला सेम एक परभणीचे काका भेटलेले सकाळी, तर त्यांना पण मी सेम विचारलं की मी जे करतो आहे योग्य आहे की कसं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं? योग्य आहे. ओके. सो त्यांचं म्हणणं असं होतं की हां, तुम्ही काहीतरी तुमचं करून फावल्या वेळात हे करताय तर मग ठीक आहे, बट तुम्ही नुसतंच हे करताय तर मग थोडं ते डिफिकल्ट आहे फॅमिलीसाठी पण सगळ्या गोष्टीसाठी. सर्व हे करून हां. बस फुल झाली. बघू शकतो. तो गाईस स्वारगेटवरून आपण पोहोचलो आता चांदणी चौक येतो. बघू शकतो. हा आहे चांदणी चौक. आता आपण चांदणी चौकमधून चांदणी चौक क्रॉस करून आलो. हा आहे बॉम्बे हिंजेवाडी रस्ता. सरळ जो आहे तो बॉम्बे हिंजेवाडी. आणि आपण इकडे जातो बावधन आणि पाषाण साईड. चला हो साहेब, चला मागे.
फोड बसताना सह्याद्रीचे डोंगर रांगा. आता आपण मुळशी क्रॉस केलं. हे बघू शकता तुम्ही, थंडगार हवा आहे इकडे. डोंगर रांगा आणि दाटाची डोंगर. गाईज आपण थांबलो आहे मावळ प्रांत मटण भाकरी या ठिकाणी. बस थांबलेली आहे लंच ब्रेकसाठी. बघू शकता तुम्ही. मी याच्या आधी लोणेरेला गेलो त्यावेळेस पण इथं स्टॉप होता आणि ह्यावेळेस पण इथंच मावळ मटण भाकरी. हा जो डॅम आहे हा मुळशी डॅम. जे आहे माणगाव बस स्टँड. इथनं पण आपण रायगडसाठी जाऊ शकतो. महाडवरनं इझी पडेल आणि तिथून जवळ पण पडेल. त्यामुळे आपण जाणार आहे महाडवर. सो गाईज आपण आहे माणगाव बस स्टँडवरती. कारण इथं आपल्याला बस चेंज करायची. आधीच्या बसचं जे इथे टायर फुटलं. सो आता दुसरी बस येईपर्यंत वेट करावं लागेल.
टायर फुटल्यामुळं बस चेंज करावी लागेल. कार्यक्रम चालू होता संध्याकाळी हे पण आहे ना जागरण गोंधळ 9:30ला. मी आत्ताच निमंत्रण पत्रिका पाहिली. सगळं वरतीच आहे ना गाडव. तसं मी ब्लॉगचं स्टार्ट केला आजपासून. सो माझं नाव संभाजी शिंदे, छत्रपती संभाजीनगरवरनं आणि चाळीसगावची. हां मी संभाजी. सो मी भरपूर दिवसापासून ट्राय करत होतो ब्लॉगसाठी, बट फोन घेऊन नवीन मग माझं स्टार्ट होतं सिरीज की छत्रपती संभाजीनगरचे जे आजूबाजूचे लोकेशन आहे वेरूळ, दौलताबाद, खुलताबाद, इथून स्टार्ट करणार होतो मी. बट योगायोग असं झाला की अचानक प्लॅन बनला आणि मग मी अचानकच चालू केलं. त्यामुळं म्हटलं जसं जमलं तसं. टायर तू कुठला भैया? कुठला? धाराशिव. मी छत्रपती संभाजीनगरचा ब्लॉग चालू केला, आज पहिलाच दिवस आहे. तू कुठला? सोलापूर. सो हे सगळे आता रायगड वारीसाठी चाललेले आहे. बट आता बसचं टायर फुटल्यामुळं सगळ्यांना माणगाव स्टँडवरतीच उतरावं लागलं. नेक्स्ट बसची वाट बघतो आहे, जे की आम्हाला महाडला सोडेल. कारण जेवढ्या लवकर सोडेल तेवढ्या लवकर आम्हाला पुढचा रस्ता इझी होईल. ती पण फुल आहे, तर उभं राहून का होईना जावं लागेल. कारण जेवढ्या लवकर पोहोचू तेवढं इझी जाईल. आपण कोकणात पोहोचलो आहे आणि आता दुसरी बस एक्सचेंज करून आपण जातो आहे महाडसाठी. कारण आधी सांगितल्याप्रमाणे आधीची जी बस आहे तिचं टायर पंक्चर झालं होतं, त्यामुळं आपल्याला बस चेंज करावं लागेल. हे कामाचं. सो गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहे महाड बस स्टँडवरती. फायनली आपण पोहोचलो आहे महाड बस स्टँडवरती. इथं घेतला आहे उसाचा रस. तेव्हा आता सध्या थोडं बरं वाटतं. जेवढी अपेक्षा केली होती त्यापेक्षा जास्त गरमी इकडं. असं वाटलं होती थंडी असेल, पण सध्या तर खूप गरमी. रात्री कळलं कसं काय. आता इथून आम्ही रायगडसाठी निघणार आहे थोड्याच वेळ. तो फायनली इच्छा पूर्ण झाली महाराजांच्या राज्याभिषेकाला येण्याची. ठीक आहे, सगळ्या नेक्स्ट टाईम पण येण्याचं. सध्या तिथून मी जातो आहे आता रायगडच्या पायथ्याशी. होतो 1चे 5 झाले. 5 मित्र आपल्याला भेटले. आता आम्ही गाडी शोधतोय गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी. भाडे कसं सांगायचं थोडं काढून बघताय ना ते. नाही तिकडे चला, मेन रोडला बघू. चला तिकडं हात करू, मेन रोडला बघू. किती बोललं ते? 20 किलोमीटरचे 1000 रुपये मागतात. चांगला होता रे, त्याशी ते उगाच वाद घालत बसले. इकडे चला, तुम्ही इकडे भेटेल एका दिवस. चला जायचं. हां, मेन रोडला कसं थोडं रत्नागिरी. बस नाही रे, ती सेकंड गाडी पण भारी आली होती. ते बाकीच्यांनी घोळ घातला.
त्यांनी तरी यायला पाहिजे फिरून. हा इकडे 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 लेफ्ट. मित्रांनो रायगडच्या पायथ्याशी जाण्यासाठी गाडी शोधते पण गाडी काय भेटायला झाली. मला असं आपण 500चे 1000 तेच आहे पुढे पुढे तोच आहे का? बस आली बघा. त्याला वाहन तर हात करून जाऊ तिकडून. होय हात करून जाऊ की वाहनं भेटली तर बघू त्याला. शिवाजी चौकाला जाऊ मग कसं करतो. भारी सोडत होतो. त्याला शोधायला पाहिजे. शोधायला ते आता कुठं आहे. फायनली गाडी भेटली आम्हाला रायगडला जाण्यासाठी. किती जण आहे आपण? 6 जण. सगळ्यांची इथंच ओळख झाली ना. लिफ्ट जायचं. आम्हाला चालतच जायचं. चालतच जायचं ना रे. हॅलो हॅलो, हा बोला. आवाज कुठे गेला? हाय आवाज तुम्हाला ऐका येत नाही. हा, तुम्हाला ऐका येत नाही. तुमचा आवाज येतोय. कुठे बाहेर आहेस काय? हो इथं रायगडला आलोय. ओके. हा आवाज जाण्याचं काम होतं माझं.
तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो रायगडावरती. सध्या आपण आहे रायगडाच्या समोरच्या डोंगरावरती. समोर जो दिसतो तो आहे रायगड. सो आम्ही आता उतरून समोर जातोय रायगडावरती.